नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने भाजपने जोरदार मोर्चेबांधणी केले दिसून येते। माजी खासदार संजीव नाईक यांची भाजपने नियुक्ती केलेली आहे निवडणूक विभाग म्हणून पदाधिकारी किंवा सर तुमची नियुक्ती झालेली आहे। या ठिकाणी माननीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी साहेबांनी संपूर्ण देशभरामध्ये जरी ते पंतप्रधान असले ते तर सर्वांचेच असतात, परंतु एक पक्षाचे प्रमुख म्हणून सर्व देशातल्या राज्यांमध्ये भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षांच्या बरोबर कशा पद्धतीनं राज्यकारभार करता येईल यासाठी प्रयत्नशील राहिले, त्याचाच भाग म्हणून महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकार आलेलं आहे। अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे याच्यामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायत, महापालिकांच्या निवडणुका या सुप्रीम कोर्टाने सांगितले की 31 जानेवारीपर्यंत पूर्णत्व व्हायचं आहे आणि त्याचा भाग म्हणून आज नवी मुंबई महापालिकेच्या प्रभागांची जी काही कोण रचना झाली त्या रचनेच्या अनुषंगानं अ, ब, क, ड मग ते इतर मागासवर्गीय, अनुसूचित जाती जमाती आणि खुला वर्ग अशा पद्धतीच्या इथे आज लॉटरीचं झालं। त्याच्यामध्ये अनेक पहिल्यांदाच 4 नगरसेवकाची प्रभाग रचना महापालिकेत झालेली आहे आणि त्याच्यानंतर पहिल्यांदाच या ठिकाणी 4 प्रभागांच्या अनुषंगानं ही रचनेची आज लॉटरी सुद्धा झालेली आहे। मला विश्वास आहे की माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये सर्वच ठिकाणी निवडणुकांची आघाडी घेतलेली आहे। माननीय रवींद्र चव्हाण साहेब प्रदेशाध्यक्ष यांनी माझ्यावरती जबाबदारी टाकलेली आहे की नवी मुंबई महापालिकेचे सर्व माननीय गणेश नाईक साहेब असतील, माननीय मंदाताई म्हात्रे असतील, डॉक्टर राजेश पाटील साहेब असतील आणि आमचे सर्व पदाधिकारी नगरसेवक यांना घेऊन या ठिकाणी प्रयत्न आमचा आहे। म्हणजे वरिष्ठ पातळीवरती तुम्ही बोलायच्या अगोदरच सांगतो मी तुम्हाला, वरिष्ठ पातळीवरती जर निर्णय झाला महायुतीच्या संदर्भामध्ये तर ती चर्चा होईल, कार्यकर्त्यांचं म्हणणं ऐकलं जाईल। माझ्याकडे जी नियुक्ती केलेली आहे त्याच्यामध्ये माझं काम काय आहे की सर्व घटकांच्या बरोबर संयमानं समन्वय करणे आणि तो समन्वय करण्यासाठी आम्ही सुरुवात केलेली आहे। कालच नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्ह्याची बैठक झाली। आज लॉटरीचं असल्यामुळे सर्वच ठिकाणी लॉटरीचं असल्यामुळे आज अंतिम कशा पद्धतीने चर्चा होईल या संदर्भामध्ये त्यांना निवेदन सादर करण्यात येईल आणि वरिष्ठ पातळीवरती प्रत्येक मतदारसंघाची तिथे स्थानिक परिस्थिती काय आहे, नवी मुंबईत काय आहे, ठाण्यात काय आहे, कल्याणमध्ये काय आहे। शिवसेनेला प्रस्ताव दिलाय का तुम्ही? आता तुमची नियुक्ती आल्यानंतर तुम्ही त्यांना सोबत घ्यायचा विचार करू शकतो? नाही, आम्ही म्हटलं हा जो तुम्ही म्हटलं तुम्ही मला प्रश्न विचारायच्या अगोदरच तुम्हाला तुम्ही उत्तर सांगितलं की युतीच्या संदर्भात जर विषय असेल तर तो वरिष्ठ पातळीवरती होणार, तो काय आमच्या पातळीवर। आम्हाला वरिष्ठ सांगतील या ठिकाणी की बाबा या संदर्भामध्ये एक कमिटी गठन होईल, समिती गठन होईल स्थानिक, आणि याच्यामध्ये नुसती शिवसेनाच आहे का? इथे राष्ट्रवादी आहे, इथे भारतीय जनता पक्ष म्हटल्यानंतर इकडे RPI सुद्धा आहे, आठवले गट सुद्धा आहे आणि त्याच्यामुळे आघाडी महाआघाडी जसं आहे तसं महायुती आहे। पण गणेश नाईक बोलले ते 16वर लढवण्याची माझी इच्छा आहे। असं आहे की कार्यकर्त्यावरती अन्याय होणार नाही या संदर्भामध्ये, कारण कसं केलं आहे की 2020 कोविड लागायच्या 1 महिन्या अगोदर निवडणूक लागणार होती, त्यावेळेस भारतीय जनता पक्षाने पूर्ण तयारी केली होती आणि त्यावेळेस आपल्याला कल्पना आहे की त्यावेळेस शिवसेना एकच होती, शिवसेना 2, राष्ट्रवादी एकच होती। आता परिस्थिती 5 वर्षांनंतर बदललेली आहे, तेव्हा आम्ही विरोधात होतो, आता आम्ही सत्तेत आहोत। आता माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, त्याच्यामुळे आत्ताची परिस्थिती पाहता त्यावेळेस नाईक साहेबांनी सांगितलेलं हे गोष्ट खरी आहे की कार्यकर्त्यावर अन्याय होणार। शेवटी कसं आहे, कार्यकर्ता हा स्थानिक स्वराज्य संस्थेचा एक मूळ गाभा आहे, त्याच्यावरती आमदारकी खासदारकी लढवली जात असते, पक्ष मोठा होत असतो। त्या कार्यकर्त्याला जर संधी नाही दिली तर त्याच्यावर अन्याय होतो आणि ती होणार नाही याची जबाबदारी किंवा त्याची काळजी नाईक साहेब घेतील आणि या ठिकाणी जे वरिष्ठ सांगतील त्याच पद्धतीनं पुढे कारभार हाकला जाणार आहे। संदीप नाईकांची एंट्री कधी होणार? आता तुम्ही निवडणूक अधिकारी प्रभारी आहात, कधी त्यांची एंट्री होणार आहे? या संदर्भामध्ये माननीय
वरिष्ठ पातळीवरती म्हणजे चव्हाण साहेब असतील, माननीय मुख्यमंत्री साहेब असतील, हे त्या संदर्भात निर्णय घेतील. काही गोष्टी ज्या अशा असतात की सर्वच काय आता आम्ही त्याला काय म्हणतो खुला करता येत नाही, परंतु नक्कीच चांगले आराखडे आहेत. भारतीय जनता पक्ष हा सर्वात मोठा पक्ष नवी मुंबईत आहे, त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाचाच महापौर या ठिकाणी होईल असं मी या ठिकाणी सांगेन. जर महायुती झाली तर मग तो महायुतीचा असेल, आणि जर महायुती नाही झाली तर तो भारतीय जनता पक्षाचा असेल. सध्या मनसे आणि ठाकरे गट एकत्र येत आहेत, त्याचा नवी मुंबईच्या राजकारणावर काय परिणाम होईल का? कसं असतं बघा, प्रत्येक गोष्टीची एक वेगळी उकल असते. नवी मुंबईने प्रत्येक पंचवार्षिक निवडणुकीमध्ये परिस्थिती बघितलेली आहे, आणि गोळा बेरीज वजा बाकी हे प्रत्येक निवडणुकीत वेगवेगळी असते. समीकरणं वेगवेगळी घडत असतात. त्याच्यामुळे तुम्हाला काय आणि मला काय, आता दोन शिवसेना वेगळ्या झालेल्या आहेत, तर नक्की खालच्या पातळीवरती शिवसेना वेगळ्या झाल्या तर त्यांची काय परिस्थिती आहे माहीत नाही. कारण दोन्ही या ठिकाणी प्रत्येक पक्षाचं आपापला उमेदवार स्थानिक स्वराज्य संस्थेत कसं असतं की खालच्या बूथ स्तरावरती लढत असतो, आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की आत्ताच्या घडीला इतर पक्षांचं काय होईल हे सांगण्यापेक्षा माझा पक्ष कसा मजबूत आहे, तो कसा राहील, ह्याची मात्र आम्ही चाचपणी केली. आणि माझे सर्व सहकारी आहेत, आमचे नगरसेवक पदाधिकारी, हे गेली 5 वर्ष कोविडपासून व्यवस्थितरित्या प्रत्येक घटकांशी जोडलेले आहेत. आणि मला विश्वास आहे, जसं मी सांगितलं, महायुती समजा झाली, शेवटी काय आता हा संजीव नाईकाचा विषय नाही, म्हणजे मी अध्यक्ष झालो म्हणजे मी काय अख्खा याचा काय मालक नाही होत आहे. शेवटी पक्ष भारतीय जनता पक्ष हा सर्वांशी चर्चा करून निर्णय घेत असतो, आणि मला विश्वास आहे की जो निर्णय घेईल तो पक्ष आणि नवी मुंबईच्या जनतेच्या हिताचा असेल. हे होते संजीव नाईक यांनी सांगितलं की वरिष्ठ पातळीवर जे आहे महायुतीचा निर्णय घेतला जाईल. कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वाडेसह विकास मिळणे, साम टीव्ही, नवी मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.